मंडळी, मुंबई महानगरपालिकेवर आपला महापौर बसवण्याची ठाकरेंची शेवटची आशा आज संपली। ज्याच्यासाठी ठाकरेंनी देवाचा धावा केला, पण त्यांना देव पावला नाही। शिवसेनेची जन्मभूमी, कर्मभूमी आणि सत्तेचा गड असलेल्या मुंबईत 25 वर्षाच्या सत्तेनंतर त्यांचा महापौर नसणार हे आता स्पष्ट झाले। त्यामुळे मुंबईत आपला महापौर बसवण्याची त्यांची शेवटची आशा आज मावळल्यानंतर एक नवं राजकीय महानाट्य घडलं। महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत अनुसूचित जमातीचं जर आरक्षण निघालं असतं तर आपला महापौर बसू शकेल ही त्यांची आशा होती, कारण अनुसूचित जमातीचे नगरसेवक फक्त ठाकरेंकडे होते। पण ही आरक्षण सोडतच आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं या आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर सवाल उपस्थित केलाय। आधी ईव्हीएम, निवडणूक आयोग आणि त्यानंतर आता ही सगळी प्रक्रिया सुद्धा वादात सापडली। तिकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आरक्षणासाठी जी सोडत केली ती फिक्सिंग आहे असं त्यांचं म्हणणं आहे, आणि त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली। शिवाय विरोधक आरोप करतायत की भाजपच्या ताब्यात असलेल्या प्रमुख महापालिका खुल्या कशा झाल्यावर? हा निवळ योगायोग आहे की सत्तेची आखणी आहे? सत्ताधाऱ्यांना राजकीय लाभ होईल तिथं खुला प्रवर्ग आणि जिथं विरोधकांची शक्यता आहे तिथं आरक्षणाचा अडसर। हे जे सांगितलं जातंय ते चित्र वास्तव आहे की सोयीस्कर राजकीय अर्थ काढला जातो? खरं तर लोकशाही व्यवस्थित सोडत हा निष्पक्षतेचं एक प्रतीक मानलं जातं, मात्र जेव्हा त्याच सोडतीवर अविश्वास व्यक्त केला जातो तेव्हा लोकशाही प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर आघात होतो। सत्ताधारी आणि विरोधकांच्या दाव्या प्रतिदाव्यांमुळे आरक्षणाची ही सगळी प्रक्रिया लोकशाहीतली एक तांत्रिक बाब न ठरता सत्ता संघर्षाचं प्रमुख रणांगण बनलं। कारण आज महापौर पदाचं आरक्षण हा विषय जितका कायदेशीर आहे तितका तो भावनिक आणि प्रतिकात्मक सुद्धा आहे। कारण महापौर म्हणजे फक्त प्रशासकीय प्रमुख नाहीये,